नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा बाहेकर, के वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय भाऊसाहेब नगर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहे. आज आपण आर्थिक विकास आणि नियोजन या विषयातील विकसनशील देश या दुसऱ्या प्रकरणासंदर्भात आपण अभ्यास करणार आहे. या प्रकरणातील विकसनशील देशाची लोकसंख्या विषयक वैशिष्ट्ये या संदर्भात आज आपण अभ्यास करणार आहे. तत्पूर्वी विकसनशील देश म्हणजे काय या संदर्भात आपण जाणून घेऊया. विकसनशील देश असे असतात की जे त्यांची लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसामुग्रीच्या तुलनेत भांडवली साधनांच्या बाबतीत विकसित देशांच्या मानाने कमी पडतात, अशी व्याख्या रॅग्नरनर्स यांनी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच काय तर विकसनशील देशांमध्ये असणारी जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पण लोकसंख्या वाढीच्या तुलनेमध्ये त्या देशामध्ये असणारी जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, भांडवली साधनं आहे, ही लोकसंख्येच्या बाबतीत पुरेशी ठरत नाही किंवा या नैसर्गिक साधनसंपत्तीमार्फत किंवा भांडवली साधनांमार्फत या लोकसंख्येचं पालनपोषण पूर्णतः करता येऊ शकत नाही. ती पर्याप्त स्वरूपाची ठरू शकत नाही आणि त्याच्यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल तर अशा वाढत्या लोकसंख्येला विकसित देशाच्या मानाने ज्यावेळेस ही साधनसामुग्री कमी पडायला लागते त्यावेळेस त्या देशांना विकसनशील देश असं म्हटलं जातं. मग अशा विकसनशील देशाची असणारी जी काही वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्य वेगवेगळ्या गटामध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. विकसनशील देशांची आर्थिक वैशिष्ट्य, विकसनशील देशांची लोकसंख्याविषयक वैशिष्ट्य, विकसनशील देशाची सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्य, तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्य, इतर वैशिष्ट्य. या सगळ्या वैशिष्ट्यांपैकी आपण लोकसंख्याविषयक वैशिष्ट्य या घटकासंदर्भात आज आपण अभ्यास करणार आहे. विकसनशील देशामध्ये असणारी जी काही लोकसंख्या आहे, आत्ताच आपण व्याख्येमध्ये पाहिलं की विकसनशील देशाची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात असते. मग याच्या संदर्भात असणारी जी काही वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहे. सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे अतिरिक्त लोकसंख्या. विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या जलद गतीने वाढत असल्याने देशातील उपलब्ध साधनसामुग्री लोकसंख्या अतिरिक्त होत जाते, साधनसामुग्री कमी पडते. राष्ट्रीय उत्पन्न ज्या वेगाने वाढते त्यापेक्षा अधिक वेगाने लोकसंख्या वाढत जाते आणि त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढत जाण्याऐवजी ते घटत जातं. दरडोई उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी घट घडून येत असते. दरडोई उत्पन्नामध्ये घट झाल्यामुळे निरक्षरता, रूढी, अंधश्रद्धा, अज्ञान इत्यादी त्या ठिकाणी निर्माण होत जातात आणि ह्या सगळ्या घटकांमुळे लोकसंख्या वाढीचा वेग अधिक राहतो. अतिरिक्त लोकसंख्या आर्थिक विकासाच्या मार्गात अडथळा ठरत असते. राष्ट्रीय उत्पन्न वाढत जाण्याऐवजी त्या उत्पन्नातला बराच मोठा भाग हा लोकसंख्येच्या दैनंदिन गरजा किंवा उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाकडेच अधिकाधिक लक्ष देऊन खर्च होतं. त्यामुळे भांडवली वस्तूंचे उत्पादन करता येऊ शकत नाही, तंत्रज्ञानविषयक विकास घडवून आणता येऊ शकत नाही आणि परिणामी विकसनशील देश हा विकसनशीलच राहतो. अतिरिक्त लोकसंख्येमुळे त्या ठिकाणी विकसित होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे शेती क्षेत्रावर लोकसंख्येचा अधिक दबाव. विकसनशील देशांमध्ये बहुसंख्य लोकसंख्या ही शेती व्यवसायावरच अवलंबून असते. या देशांमध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राचा फारसा विकास झालेला नसतो आणि हा विकास न झाल्यामुळे त्या क्षेत्रात रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाही आणि उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण न झाल्याने जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या शेती क्षेत्रावरच अवलंबून राहते. विकसनशील देशांमध्ये
मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकसंख्या, निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या उपजीविकेसाठी शेती क्षेत्रातच काम करत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. लोकसंख्येला इतर क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध नसल्याने शेती क्षेत्रावरच अतिरिक्त लोकसंख्येचा दाब निर्माण होतो. परिणामी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकारी अस्तित्वात येते. शेती क्षेत्रात छुप्या बेकारीचे प्रमाण वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून या शेती क्षेत्रावर अधिक लोकसंख्येमुळे दाब निर्माण झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर तिसरा घटक सांगितलेला आहे वाढता जन्मदर व घटता मृत्यूदर. आता दर हजारी लोकसंख्येमागे जेवढे लोक जन्माला येतात त्या प्रमाणाला जन्मदर असं म्हणतात. तर दरवर्षी दर हजारी लोकसंख्येमागे जेवढे लोक मृत्यू पावतात त्या प्रमाणाला मृत्यूदर असे म्हणतात. विकसनशील देशांच्या सुरुवातीच्या काळामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही उच्च असतात. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो किंवा निव्वळ वाढ अत्यंत कमी असते. परंतु हळूहळू जसजसा विकास घडून येत जातो तसा तसा मृत्यूदर घटू लागतो. जन्मदर मात्र उच्च राहतो, फारसा घटत नाही आणि त्याच्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये तफावत निर्माण होऊन लोकसंख्या वाढीचा वेग वाढतो आणि लोकसंख्या वाढीचा वेग वाढल्याने लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ घडून आल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. हळूहळू ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत जाते. परिणामी मृत्यूदर वेगाने घटत जातो, जन्मदर मात्र उच्चच राहतो. अशा प्रकारे जन्मदर आणि मृत्यूदरात तफावत निर्माण होऊन लोकसंख्या वाढीचा वेग वाढतो. पुढचं वैशिष्ट्य आहे कर्त्या लोकसंख्येचे प्रमाण कमी. जी लोकसंख्या उत्पादन कार्याला मदत करून उत्पादनात भर घालते त्या लोकसंख्येला कर्ती लोकसंख्या असं म्हणतात. साधारणतः 15 ते 60 वयोगटातील लोकसंख्या ही कर्ती लोकसंख्या समजली जाते. विकसनशील देशामध्ये एकूण लोकसंख्येत कर्त्या लोकसंख्येचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत कमी असते. लहान मुले आणि वृद्ध ही अनुत्पादक लोकसंख्या जवळपास निम्म्या प्रमाणामध्ये असते. 40 ते 45% आसपास असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता होतं काय की 50% लोकसंख्या उत्पादक आहे, या उत्पादक लोकसंख्येकडून उत्पादन केलं जातं आणि 100% लोकसंख्या या संपूर्ण उत्पादनाचा त्या ठिकाणी उपभोग घेणारी असते. अशा परिस्थितीमध्ये कर्त्या लोकांकडून उत्पादनात टाकलेली भर अनुत्पादक लोकसंख्या नष्ट करते. त्यामुळे बचत होऊ शकत नाही. बचत नसल्यामुळे भांडवलाची निर्मिती होत नाही. भांडवलाच्या कमतरतेमुळे आर्थिक विकास मंदावतो. म्हणजेच काय तर कर्त्या अथवा उत्पादक लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येतील प्रमाण विकसित देशांच्या तुलनेने कमी असतं. हे विकसनशील देशांचं वैशिष्ट्य मानलं जातं. पुढचं वैशिष्ट्य आहे ग्रामीण लोकसंख्या. विकसनशील देशात एकूण लोकसंख्येच्या 70 ते 80% लोक ग्रामीण भागात अथवा खेड्यात राहतात. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. उपजीविकेसाठी ते शेती क्षेत्रावरच अवलंबून असतात. ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक आहे आणि विकसित देशांमध्ये या उलट परिस्थिती आहे. विकसित देशांमध्ये ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण अत्यंत कमी आहे. 20 ते 25% त्या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकसंख्या असल्याचं आपल्याला आढळून येत नाही. त्या देशांमध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास घडून आल्याने शहरीकरण किंवा नागरीकरण घडून आलेलं असतं. परंतु विकसनशील देशामध्ये भांडवलाच्या कमतरतेमुळे, तंत्रज्ञानाच्या अभावामुळे उद्योग व सेवा क्षेत्राचे त्या ठिकाणी विकसित झालेलं नसतं. उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास न झाल्यामुळे रोजगाराचं प्रमाण कमी आणि रोजगार शहरी भागात उपलब्ध होत नसल्याने उपजीविकेसाठी शेती क्षेत्राकडे वळले जाते आणि विकसनशील देशामध्ये ग्रामीण भागातच राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण अधिक असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. विकसित देशांमध्ये शहरी भागातील लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. सरासरी
75 ते 80% शहरी भागाचं प्रमाण असल्याचं आढळून येतं. भारतामध्ये हे प्रमाण मात्र 28%च असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून एकूण लोकसंख्येत शहरी लोकांचे प्रमाण अल्प आणि ग्रामीण लोकांचे प्रमाण जास्त हे विकसनशील देशाचे वैशिष्ट्य आढळते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे लोकसंख्येची गुणवत्ता कमी. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, श्रमशक्ती किंवा श्रमिकांचा पुरवठा अधिक आहे, परंतु या श्रमिकाची गुणवत्ता मात्र कमी आहे. अज्ञान, निरक्षरता, पौष्टिक आहाराचा अभाव, निकृष्ट राहणीमान आणि दरडोई भांडवल कमी यासारख्या अनेक घटकांमुळे लोकसंख्येची गुणवत्ता अल्प राहते. विकसनशील देशात व्यापक प्रमाणावर उपासमार आढळते. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन उपासमार होते. अन्नधान्याचे सार्वजनिक वितरण योग्य होत नाही. गरिबांची क्रयशक्ती कमी असल्याने ते अन्नधान्य पुरेशा प्रमाणात खरेदी करू शकत नाही. त्यामुळे गरीब लोकांची उपासमार होऊन त्यांची गुणवत्ता कमी राहते. अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर योग्य स्वरूपाच्या कॅलरीज त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही आणि लोकांची कार्यक्षमता कमी होऊन गुणवत्ता कमी राहते आणि गुणवत्ता कमी असल्यामुळे निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी श्रमिकांचा पुरवठा होतो. लोकसंख्येची गुणवत्ता अल्प राहणे हे विकसनशील देशाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. पुढचं वैशिष्ट्य आहे सरासरी आयुर्मान कमी. विकसित देशांच्या तुलनेमध्ये विकसनशील देशांचे सरासरी आयुर्मान कमी असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. चौरस आहार न मिळणे, दारिद्र्य, उपासमार, पुरेशा आरोग्यविषयक सोयीसुविधांचा अभाव, पुरेसा आहार मिळत नाही, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे विकसनशील देशामध्ये सरासरी आयुर्मान कमी असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आजारपणाच्या काळात औषधोपचाराच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. बेकारीमुळे राहणीमानाचा निकृष्ट दर्जा या सर्वांचा परिणाम म्हणून विकसनशील देशात सरासरी आयुर्मान कमी आढळते. पुढचं वैशिष्ट्य आहे कुशल श्रमाचा अभाव आणि कमी उत्पादकता. आत्ताच आपण पाहिलं की श्रमिकांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु कुशल श्रमिकांचा पुरवठा मात्र पुरेशा प्रमाणात होऊ शकत नाही. श्रमिकांना कुशल श्रमिक निर्माण करण्यासाठी ज्या शैक्षणिक सेवा सुविधा आपल्याला आवश्यक असतात, या शैक्षणिक सेवा सुविधांचा अपुरा पुरवठा, कौशल्य निर्माण करणारी शिक्षण पद्धतीची कमतरता, आवश्यक तेवढी गुंतवणूक शैक्षणिक क्षेत्रामध्ये न करणं, पुरेसे भांडवल नसणं या सगळ्या कारणांमुळे कुशल श्रमिकांची निर्मिती घडून येऊ शकत नाही. अकुशल श्रमिकांची संख्या अधिक असते आणि त्यांची बेकारी देखील मोठ्या प्रमाणात आढळते. कुशल श्रमिकांच्या अभावामुळे श्रमाची उत्पादकता कमी राहते आणि म्हणूनच कमी उत्पादकता हे विकसनशील देशाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. पुढचं वैशिष्ट्य आहे संयोजक वर्गाचा अभाव. आता भूमी, भांडवल आणि श्रम या सगळ्यांना एकत्र करून उत्पादनाचं कार्य सुरू करण्यासाठी ज्या घटकाकडून हे कार्य केलं जातं त्याला संयोजक असं आपण म्हणतो. अशा संयोजक वर्गाचा अभाव विकसनशील देशामध्ये असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. अनिश्चितता स्वीकारण्याचे धाडस जिथे असते तिथे विकासाला गती आढळते. पुढे येण्याचे धाडस, नवप्रवर्तन, सतर्क राहण्याची तयारी व कार्य करण्याची प्रवृत्ती इत्यादींचा विकसनशील देशात अभाव आढळतो. त्यामुळे विकासाची गती वाढत नाही आणि म्हणूनच लोकसंख्येची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला संयोजकाची निर्मिती किंवा संयोजकांनी पुढे येणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा संयोजकाचा त्या ठिकाणी तुटवडा असल्याने विकसनशील देशांचा विकास घडून येऊ शकत नाही. अशा प्रकारे विकसनशील देशाची लोकसंख्याविषयक वैशिष्ट्ये सांगितली जातात.